आहे कारण आज सीआयडीच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला, एक व्हिडिओ समोर आला। तुम्ही येण्याच्या आधी त्याच्याबद्दलचा रिपोर्ट आम्ही दाखवला। अण्णा, सीआयडीच्या हाती आज जो व्हिडिओ लागलाय त्या एका व्हिडिओमध्ये सगळे आरोपी एकत्रित दिसतायत। हा या सगळ्या खंडणी केस मधला महत्त्वाचा पुरावा आहे का? बरोबर आहे। 29 मे मला वाटतं 29 नोव्हेंबर का काय डेट आहे ती? हा 29 मे नाही नोव्हेंबर हा 29 नोव्हेंबरला हे जे शिंदे आवादा कंपनीचे अधिकारी आहेत यांना सुदर्शन घुले अँड हे जे गँग आहे त्याच्यामध्ये विष्णू चाटे वगैरे सगळे आणि ते आंधळे तिथले सगळे जे आरोपी येतात संतोष देशमुखच्या ह्याच्यामधले हे सगळ्यांनी गाडीत घातलं होतं। गाडीत घालून त्याला मारत 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 पाथर्डी तालुक्यात नेलं। पाथर्डी तालुक्यात नेल्याच्या नंतर आवादा कंपनीने तिथं गुन्हा दाखल करायला त्या ठिकाणी गेली। मग ते काहीतरी कॉम्प्रोमाइज झालं, पुन्हा माघारी बोलवलं आणि माघारी बोलवलं त्यावेळेस तिथं दिसत आहेत वाल्मिकांना कराड। वाल्मिक मारण्यात होते, मारण्यात वाल्मिकांना ऑर्डर सोडण्यात होत। बर आका ऑर्डर सोडित असतो, बाकीचे लोक चटमट ते खालचे काम करत असतात। हे आकाने मग बोलवलं असेल ते तिथं गेले, सर्वजण एकत्र बसलेत। आता आणखी काय पुरावे पाहिजेत? मी जे अगोदर म्हणत होतो की याच्यामध्ये आका जे आहे हा आका 100% जबाबदार आहे, आका याच्यामध्ये आलाच पाहिजे असं माझं पहिल्यापासूनचा आग्रह होता। हे व्हिडिओ सापडलेत, विशालजी अजून बरंच काही सापडायचे। पण अण्णा एक प्रश्न आहे, प्रश्न हा आहे, तुम्ही आका म्हणताय, मग ह्या केसमध्ये तो सुदर्शन घुले म्होरक्या आणि आका ज्याला म्हणताय तो मात्र टीम मेंबर, असं का? मग लोकांना प्रश्न पडतोय की वाचवण्याचा प्रयत्न आहे का? हा वाचवायचा प्रयत्न नाहीये, आकाच्या सांगण्यावरच शिंदेला उचललेलं आहे। शिंदेला उचललेलं आहे ते सुदर्शन घुले हे प्यादे आहेत। मग त्या केसमध्ये सीआयडी असं का म्हणताय की म्होरक्या सुदर्शन घुले होता? नो नो नो, म्होरक्या सुदर्शन घुले फक्त उचलायला आणि गाडीत बसवायला आणि 2 फटके द्यायला होता। पण ह्या ऑर्डर जी आहे ही ऑर्डर आकाने सोडलेली आहे। ही ऑर्डर आकाने सोडलेली आहे आणि नंतर कॉम्प्रोमाइजला आका गेला तिथं। मग काहीतरी कॉम्प्रोमाइज करा, हे करा, ते करा, पण ऍक्च्युअल कॉम्प्रोमाइज नाहीये। मग त्यात डील ठरली किती, एवढी एवढी नाही एवढी। मग ते सांगितलं, पुढे मी तारखा दिल्यात ना, 14 जूनला 14 नोव्हेंबरला झाली, परत 19 तारखेला झाली, मग इथं बंगल्यावर ते पण तारखा सांगितलेल्या। याच्यामध्ये संतोष देशमुखच्या मर्डर प्रकरणामुळे, शिंदेच्या प्रकरणामध्ये, त्याच्यानंतर आवादा कंपनीचं जे भाड्यानं घेतलेलं ते हे आहे जागा आहे 30 एकर मस्साजोगची, हे सगळे प्रकरण लिंकअप आहेत, एकच लिंक आहे। आम्ही दृश्य दाखवतोय आता। आता या सगळ्यामध्ये पहिल्यांदा मला वाटतं हे एकमेव फुटेज असेल ज्याच्यामध्ये हे सगळेजण एकत्र दिसतात। पाटील नावाचा महाराष्ट्राला प्रश्न तोच पडलाय की यांच्यासोबत तो पाटील नावाचे एक अधिकारी आहेत। माझं मत विशाल, ते कोण आहे, त्यांचा काय रोल आहे? पाटील हा जो PSI का काय तो जो आहे हा पाटील संतोष देशमुखच्या मर्डर प्रकरणामध्ये सहआरोपी झाला पाहिजे। खंडणी प्रकरणामध्ये रोल काय, पाटलाचा रोल काय याच्यात? पाटील मध्ये दमबाजी करायला, पोलिसांना घेऊन दमबाजी, पोलिसांना घेऊन। अहो असे अनेक पोलीस आहेत, मी बऱ्याच वेळा सांगितलं ना की आकासाठी काही करू शकतात, करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवू शकतात। एक अधिकारी आहे पोलीसचा आमच्या इथला, त्याचं नाव घेतलंय मी काल, आज नाव घेत बसणार नाही, पण 15 वर्ष झालं तो परळी पोलीस मध्येच आहे, तिथंच फिरतोय 15 वर्ष एका जागेवर, फक्त 3 महिने बाहेरच्या जिल्ह्यात जातो आणि पुन्हा 3 महिन्यांनी माघारी येतो। कोण म्हणतं? त्याचं नाव मी कालच सांगितलं ना, आज नाही नाव सांगत बसणार, रोजच सांगायचं। तुम्ही आज एक मोठा खुलासा केलाय, महादेव मुंडे हत्या प्रकरण। काय हे प्रकरण? महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करणारा शेतकरी, गरीब शेतकरी, त्यांनी दूध घालायचं सकाळी संध्याकाळी, तर त्यांना जे हे धनंजय मुंडे साहेबांचं निवासस्थान आहे पंडित अण्णांनी बांधलं, त्याच्या समोर मोदी साहेबांची सभा झाली, तिथंच पंकजाताईंचं लग्न झालं,
ही कॉलेजच्या समोरची जागा आहे, मोठं पटांगण. त्या मोठ्या पटांगणामध्ये 6 जणांनी भोसकून हत्या केली. का? कारण काय होतं? आता मला नाही ना माहिती कारण काय, वैयक्तिक कारण होतं का राजकीय होतं का काय होतं. भोसकून हत्या केली, तहसील कार्यालयाच्या पुढे आणून त्याची डेड बॉडी टाकली. हा, आता 22 ऑक्टोबर 2023 झाला, म्हणजे 1 वर्ष 4 महिने झाले. हो. आता तुम्ही संतोष देशमुखच्या बाबतीत आम्ही बोललो की म्हणतात हे जातीवादी आमके टमके. बरं ठीक आहे, हे विषय संतोष देशमुखचा बाजूला ठेवा. महादेव मुंडे, महादेव दत्तात्रय मुंडे हा तो वंजारी समाजाचा माणूस आहे ना. मग त्याची हत्या झाली म्हणजे किड्या मुंग्यासारखे माणसं आहेत का? महादेव मुंडेला काहीतरी असेल ना, माणूसच आहे ना तो. बरोबर. मग महादेव मुंडेवरती हे झालं, भोसकून मारला. आणि भोसकून मारल्याच्या नंतर 1 वर्ष 4 महिने झाला. आता आज तिथल्या PI फोन लावला मी. त्याला फोन लावला, म्हणलं का हो? ते म्हणलं साहेब मी 2च महिने झालो आलो. अरे मग 2 महिन्यात मी तुला पेंडिंग, म्हणजे 1 वर्षात ते तिथं काही तपास केला नाही. 1 वर्ष 4 महिने, 1 वर्ष नाही विचारली. मग याच्यात सानप म्हणून तिथं PI होते. यांनी काय केलं, डिटेक्ट केले ते आरोपी. त्यांच्या लक्षात आलं हे आरोपी. हे आरोपी आहेत म्हणून त्यांना अटक करायला गेले तर लगेच आकाचा फोन आला, त्यांना अटक करायची नाही. मग ते पोरं कशाला, आता सध्या सुनील त्यांचा मुलगा आहे ना आकाचा, त्याच्या अवतीभोवती बॉडीगार्ड म्हणून हेच मुलं आहेत ज्यांनी महादेव मुंडेचा खून केलाय, महादेव मुंडेला भोसकून मारलाय. हे सगळे पोरं सुनील फड, सुनील कराड. आमच्याकडे काही फुटेज आता आलेलं आहे, आम्ही ते दाखवतोय आता. महादेव मुंडे हत्या प्रकरणातलं हे डेड बॉडीचं फुटेज आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपण ते थोडंसं ब्लर केलंय. हो, हां प्लीज. आता ब्लर केलंय ते दिसतच नाहीये, मला काही दिसत नाही. नाही, तुम्हाला दिसत नाहीये आणि आम्ही दाखवू शकत नाहीये. दाखवू नका, ते फार बेकार असेल ती परिस्थिती. पण महादेव मुंडे सुद्धा माणूस होता ना. एखाद्या माणसाचा जीव जातो आणि 14 महिने त्याचं काहीच होत नाही. याच्या बाबतीत मी माहिती घेतली तर सानप नावाचे जे अधिकारी होते त्यांनी जवळजवळ ते आरोपी उचलायला लागले होते. आखाने लगेच सांगितलं उचलायचे नाही. मग ते म्हणलं कसं काय उचलायचे नाही? मग असं करा, याच्यामध्ये राजाभाऊ फड, जे राजाभाऊ फड राष्ट्रवादीत प्रवेश केलता, रत्नाकर गुट्टेचे जावई आहेत, ते उभे राहणार होते धनंजय मुंडेच्या विरोधात. आकाने सांगितलं की फडला अटक करा आणि आणखी 5 अटक करा. ते सानप म्हणला मी असलं पाप करणार नाही. ते म्हणले तू चालता हो म्हणलं. लगेच ते SP कडे गेलं आणि आता धाराशिव जिल्ह्यात PI म्हणून. विचारा त्यांना, तुमची धाराशिवला तुमचं कुणी ओळखीचे आहे, SP ला फोन लावा, त्यांच्याकडून त्यांचा नंबर घ्या. हे खरं आहे का खोटं आहे बघा. ते हे खरं खोटं तर आपण बघू, पण हे गंभीर खूप आहे. गंभीर खूप आहे ना. 14 महिने. अरे बाबा, एखादं कुत्रं मेलं तरी आपण विचार करतो, मांजर मेलं तरी विचार करतो. बरोबर. रस्त्यावर पडलेला कोणाचा बी खून जरी झाला, म्हणजे एखादा नाही का गाडीवरून गाडी गेली त्याचा विचार करतो. महादेव मुंडेचा धडधडीत खून केला ना तुम्ही. महादेव मुंडेचा 14 महिने झालं, 14 नाही 16 महिने झालं, 12 महिने, 12 आणि 4 ऑक्टोबर हे झाले 14 महिने झाले. 14 महिने 16 महिने झालं. 16 महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटलं नाही का धनुभाऊ की एखादा महादेव मुंडेचा मर्डर झाला, त्याचे आरोपी सापडले पाहिजेत, ते जेलमध्ये गेले पाहिजे. सतीश फड म्हणून तिथले कार्यकर्ते आहेत, ते पंकजाताईचे पहिले कार्यकर्ते होते, नंतर ते धनुभाऊ बरोबर गेले. मग तुम्ही संतोष देशमुखचा आता आम्ही आवाज उठवला की लगेच तुम्ही काही जण म्हणतात जातीवादी आमके. अरे ह्याच्यात कसला जातीवाद आला? महादेव मुंडे 16 महिने झालं मारल्याला, त्याच्या अजून आरोपीचा पत्ता नाही. आज SP ला बोललो मी. त्यांना चौकशी लागली आहे. कोणाची? या सगळ्या प्रकरणातली काही चौकशी लागली? महादेव मुंडेचं कुछ सुद्धा नाही झालेलं अजून. मी त्या PI ला विचारलं, ते म्हणलं अजून ओपनच नाही झालं. म्हणजे ओपनच नाही झालं. महादेव मुंडे गेलाय ना, त्याची कोणी चौकशीच केली नाही. मग त्याचे कुटुंबीय चौकशी केली ती ना, काय करते ग बसतेत लोक. म्हणजे घरातला माणूस जाऊन घरातला नाही 100 वेळा गेले ना ते पोलीस स्टेशनला. आमच्या माणसाचं काय झालं, ना दाद ना फिर्याद. दाद ना फिर्याद नाही, फिर्याद झाली ना, FIR झालाय. FIR ची कॉपी आहे माझ्याकडे.
महादेव मुंडेच्या मर्डरची FIR झालेली आहे. FIR होऊन सुद्धा घरच्यांना फक्त सांगितलं जातं कुणी केलं अजून सापडाना कोणी. असं कुठं पोलीस असतं का हो? हा, मग SP काय म्हणाले तुम्हाला? SP नवीन आहेत ते म्हणले माझी चौकशी करता. मी म्हणलं लावा ना चौकशी. आणि सानप जे आहेत इकडे पोलीस म्हणून गेलेले धाराशिवला गेलेत. त्यांना सगळे आरोपी माहिती आहेत. सगळे त्यांनी डिटेक्ट केलं होतं. जो इमानदार अधिकारी होता सानप, ते म्हणलं मी ही बेईमानी करणार नाही, दुसऱ्याला अटक करणार नाही, जे आरोपी आहेत त्यांनाच अटक. आणि तेच आरोपी जर वाल्मिक कराडच्या मुलाबरोबर बॉडीगार्ड म्हणून फिरत असतील, काय समजायचं तुम्हीच सांगा. हे काय तुमची मागणी काय या संदर्भात? तुमची मागणी काय? दाढी वाढवलेली. काही जण म्हणतात भाऊ त्यांनी दाढी वाढवली, कशासाठी वाढवली? वाल्मिक अण्णा कराडला तो संपवणार म्हणून. मग वाल्मिक अण्णा कराड ह्या बबन गीतेपासून संरक्षण म्हणून हे असले लोक सांभाळायचे. कोणते? हे मर्डर करणारे, यांच्यावरती काहीच येऊन द्यायचं नाही. बघा मी काय म्हणतो ते. हे खूप गंभीर बोलता तुम्ही, जे बोलताय मी खूप गंभीर आहे. मी विलास जे खोटं बोलतच नाही. खोटं बोलत असेल तर प्रभू वैद्यनाथ माझं वाटोळं करो. मी जर खोटं बोलत असलो, आणि माझं म्हणणं आहे की तुमचा न्यूज 18 लोकमतचा अँकर पाठवा ना त्या महादेव मुंडेच्या घरी उद्या तर जाईलच तो. उद्या जा ना. उद्याच जाईल तो. हा, पण राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तुम्ही हा विषय घेऊन जाणार आहेत का? मला आज कळालेली घटना आहे. मी त्यांना पत्र देणार आहे. बीडमध्ये हे कुणाच्या तरी गाड्यात पिस्तूल सोडणारे माणसं आहेत. बीडमध्ये पोलीस लोक स्वतःच्या टिप्पर घेतल्यात, वाळूचा धंदा करायला लागले. अरे पोलीस बल राहिले का वाळूचे बल झाले? नेमकं काय चाललंय? पोलिसांच्या उपस्थितीत वाळूच्या गाड्या, किंवा पोलीसच मालक आहेत वाळूच्या टिप्परचे, यांच्या प्रॉपर्ट्या सुद्धा चेक केल्या पाहिजेत ना. पण बघा किती गंभीर आहे. आरोपींच्या सोबत पोलीस दिसत आहेत. ज्या दिवशी धमकी दिली त्या दिवशी पोलीस दिसत आहेत. 10 वाजता धमकी दिली, त्या दिवशीच 10 वाजता धमकी दिली आणि 11 वाजताची मीटिंग आहे. त्यानंतर त्या दिवशी हॉटेलमध्ये देशमुखांचा भाऊ आणि ते सुदर्शन घुले त्याच्यासोबत पण तिथं पोलीस, तिथेही पोलीस दिसतोय. हाच आहे पाटील. पाटील आणि सुदर्शन घुले एकत्र बसलेत. आणि याचा भाऊ धनंजयचा भाऊ, धनंजय जो आहे संतोषचा भाऊ धनंजय पलीकडे बसला होता. त्याला बोलवून घेतलं. त्याला म्हणलं काय करायचं? ते म्हणलं झालं, शुक्रवारी झालं ना हे, रविवारचे ते. पाटील मध्यस्थी होता याच्यात? नाही, पाटील तिथंच होता. तर सुदर्शन घुले आणि पाटील म्हणले मीट तर करून घ्या, असं काहीतरी झालं. तर हे बी म्हणला मीट तर करून घेऊ. आणि तिथून पुढं बाहेर निघाले तर धनंजयनी त्याचं बिल सुद्धा दिलं नाही. बिल देऊन नाही दिलं. धनंजयने स्वतः बिल दिलंय. त्या क्लिपमध्ये दिसतंय ना तुम्हाला. धनंजयने चहाचं बिल दिलं आणि उद्याच्याला मिटवायचं ठरलं म्हणून संतोष ह्याला आलाय 10 वाजता तुमच्या केजला. केज पोलीसला बसला 2 वाजेपर्यंत. 2 सव्वा 2ला निघून गेला तो तिथून. आणि 3 वाजून 17 मिनिट, 3 वाजून 12 मिनिटांनी तो उचलला. तुम्ही आज जो सांगितलंय तो अतिशय गंभीर आहे. एक जबाबदार चॅनेल म्हणून आज आम्ही महाराष्ट्राला हे सांगतोय. या सगळ्या प्रकरणाचं जे मूळ आहे त्याचं सत्य काय, आणि त्या प्रकरणामध्ये नाही, या प्रकरणात आहे, पण महादेव मुंडेच्या प्रकरणाचं सत्य नेमकं काय? दुधाचा धंदा करीत होता गरीब माणूस. मग त्याला का मारलं? हा जो प्रश्न आहे. बरं मारलं, मी म्हणतो मारलं, खलास झाला माणूस. ते काय किडे मुंगे आहे का काय? 16 महिन्यापर्यंत तुम्हाला तपासा. मग तिथले लोकप्रतिनिधी म्हणून DMच आहेत ना. मग त्यांना वाटत नाही का आपण आपापल्या मतदारसंघामध्ये, मी माझ्या मतदारसंघात मी विचारित असतो कुठं किती दरोडे झाले, किती दरोडे हे पडत राहतात, चोऱ्या होत राहतात, किती चोऱ्या झाल्या. पोलिसांना आपण विचारतो ना, अॅट्रॉसिटीच्या केस झाल्या का, त्याचं काय झालं, किती ठिकाणी काय झालं, हे सगळं आपण विचारायचं काम असतं ना लोकप्रतिनिधी. मग धनुभाऊंनी का विचारलं नाही 16 महिन्यात? नक्की हा सवाल अतिशय गंभीर आहे.